बरं. हो येतोय. वंदनीय भारतमाता, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मासाहेब, तसेच युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या पावन पर्वावर स्वामी विवेकानंद कॉलेज तर्फे आयोजित हा आजचा प्रसंग म्हणजे युवकांना दिशादर्शन देणारा आहे. स्वामी विवेकानंद हे युवकांचे प्रेरणास्थान असून राष्ट्रव्यापी, राज्यव्यापी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्तिमान असणारे एक उत्तुंग असे व्यक्तिमत्व. मला बोलण्यासाठी स्वामी विवेकानंद कॉलेज यांच्या माध्यमातून हा मंच मिळाला. यासाठी मी आपल्या कॉलेजच्या प्राचार्या, माझ्या मार्गदर्शिका डॉक्टर जयश्री खवासे मॅडम या अध्यक्ष म्हणून इथे लाभलेल्या आहेत. मी त्यांचं इथे मनस्वी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे सर्व शिक्षक वृंद, भुतांगे मॅडम, सातंगे सर, नायब सर, देशपांडे सर, रेंगे मॅडम, चकोले सर, सर्वांचं सुद्धा या आजच्या मंगल प्रसंगी जयंतीनिमित्त मी सर्वांना इथे शुभेच्छा देतो आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. नमस्कार, मी पवन कृष्णाजी बोंद्रे, आपल्याच महाविद्यालयाचा विद्यार्थी. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मला आज या कॉलेजच्या माध्यमातून बोलण्यासाठी इथे आमंत्रित केलेलं आहे. आज कोरोनाच्या काळामुळे प्रत्यक्ष जरी भेटता आलं नाही तरी आपल्या मार्गदर्शनातून कॉलेजचे काही अनुभव आणि स्वामी विवेकानंदांची जीवनी मी आपल्याला इथे सांगणार आहोत. स्वामी विवेकानंद एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या विषयावर आज जेवढा विचार करावा तेवढा कमी पडेल. कारण स्वामी विवेकानंद यांचं एक असं स्वप्न होतं की हा देश युवांचा आहे, हा देश तरुणांचा आहे, हा देश संस्कृतीचा आहे, अध्यात्माचा आहे, हा देश विज्ञानाचा आहे. शक्ती, संघटन आणि संस्कार या तत्वावर चालणारा आपला देश आहे. अनेक राष्ट्र, राज्य, परंपरा या माध्यमातून विविध संस्कृती, लोक, नृत्य, आनंद, जीवन, साहित्य, अभ्यास, तत्वज्ञान, शैली आणि विविध असा नटलेला म्हणजे माझा भारत. या देशामध्ये अनेक महान विभूती जन्माला आल्या आणि या विभूतींनी एक नवीन नावलौकिक या देशामध्ये तयार केलं. त्यामध्येच एक म्हटलं तर स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांचा जन्म कलकत्त्याला बंगाल प्रांतामध्ये एका नरेंद्र विश्वनाथ दत्त हे त्यांचं पूर्ण नाव, एका दत्त कुटुंबामध्ये झाला. आई भुवनेश्वरी आणि वडील नरेंद्रनाथ, वडील विश्वनाथ दत्त. लहानपणीपासून अध्यात्मामध्ये गुंतलेला परिवार हा भगवान शंकराची आणि काली मातेची पूजा अर्चना करत ह्या नरेंद्राला लहानपणापासून अनेक संस्काराच्या गोष्टी शिकवत होते. त्याचमध्ये नरेंद्राने अध्यात्म, विज्ञान, उपनिषद, रामायण, महाभारत इत्यादी अनेक प्रकारचं लहानपणापासून स्तोत्र त्यांनी वाचत आले. परंतु जसे जसे ते मोठे होत गेले तसे तसे त्यांना अनेक ठिकाणी प्रश्न पडत गेले. नेमका देव म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, दान म्हणजे काय, व्यक्ती म्हणजे काय, सेवा म्हणजे काय, समाज म्हणजे काय. आणि त्यांच्यामध्ये प्रश्नांची एक जशी पायरी जशी वाढत गेली. याच वेळी त्यांना एक प्रश्न पडला की नेमकं जीवन जगताना माणसाने कोणता हेतू साधला, म्हणजे माणूस पूर्वत्वास गेला, असं त्यांनी एक प्रश्न पडला. तो आईला विचारला. आई त्या प्रश्नाचे संतुष्टीकरण करू शकली नाही. ते वडिलांकडे गेले. वडिलांनी सांगितले की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वतः देणे हे कठीण असते. काही गोष्टीचं आत्मचिंतन करावं लागते व काही गोष्टीसाठी गुरु असावा लागतो. यावेळी स्वामी विवेकानंदांना अनेक प्रश्न पडत गेले व त्यामध्येच त्यांचं शिक्षण हे सुरू झालं. शिक्षणामध्ये असताना स्वामी विवेकानंदांनी 1871 मध्ये शिक्षणाची पहिली पायरी ओलांडली. 1881 ते 1884 दरम्यान त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि त्या दरम्यान त्यांना BA ची पदवी प्राप्त झाली. मित्रांनो, मला तुम्हाला सांगताना एक आनंद होईल, माझ्यासमोर अनेक विद्यार्थी हे MSW चे आहेत. MSW, BSW हा खूप महत्वाचा एक आपल्यासाठी असा जीवनाचा महत्वपूर्ण पार्ट आहे, एक भाग आहे. स्वामी विवेकानंद यांची फोटोजेनिक मेमरी होती. एका पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे लिहितात की गेल्या शतकामध्ये स्वामी विवेकानंद म्हणजे या देशाची एक सर्वात मोठी धरोहर आहे. आणि मित्रांनो, ती खरंच आहे. कारण स्वामी विवेकानंदांनी ज्याप्रमाणे अध्यात्म आणि विज्ञानाचा अभ्यास केला त्याचप्रमाणे त्यांनी तर्कशास्त्र, दर्शनशास्त्र, सांख्यिकी आणि विदेशी तत्वज्ञानाचा सुद्धा अभ्यास केला. मला तुम्हाला सांगताना आणि एक गोष्ट सांगताना खूप आनंद होतोय की आपण अभ्यासामध्ये जे अभ्यासतो, MSW च्या फर्स्ट इयरच्या सिलेबसमध्ये जे अगस्त काम, हर्बर्ट स्पेन्सर, इमाईल दोर्खिम
हे जे सर्व सायंटिस्ट आपण जे नाव ऐकलेले आहे, जसं मुजुमदार आहे, घुर्वे आहे, या सगळ्यांच्या तत्वज्ञानाचा स्वामी विवेकानंदांच्या विचारावर मोठा पगडा होता. हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचाराने ते विशेष प्रभावित होते. त्याही व्यतिरिक्त जसं चार्ल्स कुले यांच्या पण विचारांवर त्यांनी एक विशेष टिप्पणी केलेली आहे. सांगताना या गोष्टीचा आनंद एवढा आहे की MSW चा अभ्यास करताना हर्बर्ट स्पेन्सर आणि इमाईल दुर्खिम यांच्या या तत्वज्ञानाशिवाय MSW ची पहिल्या वर्षाची व्याख्या सुरू होत नाही. त्यामध्ये समाजशास्त्र, सामाजिक विज्ञान, मनोविज्ञान या सर्व गोष्टी येत असतात. दर्शनशास्त्र, सांख्यशास्त्र या सर्व गोष्टी MSW ला एक जुळलेला एक महत्वाचा भाग आहे. जसा आपण अभ्यास करतो आणि एखादा प्रेझेंटेशन किंवा डेझर्टेशन बनवतो, त्यावेळेस आपल्याला सामाजिक संशोधनाच्या पायऱ्यापासून सुरुवात करावी लागते आणि ती म्हणजे शेवटी रिपोर्ट रायटिंग पर्यंत. यासाठी महत्वपूर्ण पाठ जो स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये त्यांनी या विचारातून जो एक प्रभावशाली व्यक्तिमत्व निर्माण केलं ते म्हणजे पाश्चात्य संस्कृतीच्या विचारांचा अभ्यास, युरोपियन स्टडीचा अभ्यास आणि भारतीय संस्कृतीचा स्वीकार. स्वामी विवेकानंद जसे त्यांच्या शिक्षणातून बाहेर आल्यानंतर त्यांनी एक नोकरी करावी असं त्यांच्या आई वडिलांचं स्वप्न होतं. त्यांचे वडील वकील होते, परंतु आपला मुलगा काय करेल, मुलाची पाय पाडण्यात दिसतात असे म्हटल्यानंतर स्वामी विवेकानंदांना नेमकं काय करावं हे त्यांना स्वतः माहीत होतं, कारण की लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये वैराग्याच्या भावना निर्माण होत होत्या. आई वडिलांना प्रश्न पडला होता की मुलगा उपवर झाला, मुलाचं लग्न करायचं, पण स्वामीजींनी सांगितलं, माते मला काही एक वेगळा अनुभव आणि वेगळी अनुभूती होते. त्यावेळेस एका मित्राच्या घरी कार्यक्रमामध्ये रामकृष्ण परमहंस यांना स्वामी विवेकानंद या दोघांची भेट झाली आणि तिथेच स्वामी विवेकानंदांनी त्यांना गुरु मानले. गुरु मानल्यानंतर दक्षिणेश्वराला येण्याची त्यांनी सूचना दिल्या. पण स्वामी विवेकानंदांना काय प्रश्न, स्वामी विवेकानंदांना एक प्रश्न होता, देव म्हणजे काय, देव कुठे असतो, देव कसा दिसतो, देवाचं अस्तित्व काय. तेव्हा त्यांनी पुन्हा दक्षिणेश्वराची आठवण झाल्यानंतर काही दिवसांनी ते दक्षिणेश्वराला गेले. परमहंस यांनी जेव्हा स्वामी विवेकानंदाच्या मस्तिष्कावर हात ठेवला तेव्हा त्यांना आत्मज्ञानाची आणि विभूतीची जाण झाली. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी ईश्वराची धावधाव तिथे त्यांच्या जीवनाचे प्रश्न थोडक्यात शांत करून ध्यान साधना केली. समोर काळ बदलत गेला. तो काळ इंग्रजांच्या गुलामीचा होता, आपल्या देशामध्ये होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा होता. काही ठिकाणी आपल्या देशामध्ये अनेक प्रकारात समाजकार्य सुरू होते. लोकमान्य टिळकांचा तो काळ होता. त्या काळामध्ये गोगा आगरकर अनेक समाज सुधारक कार्य करत होते. अशाही वेळी देशाची एक भावना समोर आणावी, देशाला जागतिक पुनरुत्थानाकडे वळवावं, युवकांना जागृत करावं, तरुणांना जागृत करावं. हा देश संस्कार, संस्कृती, संघटनेचा देश आहे. हा विविधतेत एक नटलेला देश आहे. हा अध्यात्माचा देश आहे. हा विज्ञानाचा देश आहे. हे लोकांना समजून सांगावं. परंतु यासाठी नक्की काय करावं याचे मार्गदर्शन त्यांनी रामकृष्ण परमहंसांकडून घेतले. गुरूंचा उपदेश मिळाल्यानंतर त्यांनी प्रवासासाठी गुरूंची आज्ञा मागितली आणि ते प्रवासासाठी निघाले. मद्रासकडे आल्यानंतर त्यांनी कन्याकुमारीला समुद्र पोहून शिलेवर तप केलं. तप केलं असताना 3 दिवस 3 रात्र ते त्या शिलेवर होते. शिलेवर गेल्यानंतर स्वामीजींच्या जीवनामध्ये एक मोठा प्रसंग आहे जो आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुद्धा आत्मसात करावा लागेल. स्वामी विवेकानंदांनी 3दा पोहून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या समुद्राच्या लाटा होत्या त्या लाटा त्यांना पोहून त्या खाडीपर्यंत पोहोचू देत नव्हत्या. स्वामी विवेकानंदांनी अनेकदा प्रयत्न केले आणि शेवटी तिथे ते पोहोचले असताना नंतर ते एक नावाडी आला आणि म्हणाला, महाराज आपण कित्येक वेळ उपासी आहात, हा फलआहार घ्या. स्वामी विवेकानंदांनी स्मित हास्य केलं आणि तो फलहार ठेवून दिला. तो नावाडी जेव्हा 2 दिवसांनी आला तरी तो फलआहार तिथेच होता. स्वामी विवेकानंद तसेच ध्यानमग्न होते. स्वामी विवेकानंदांनी पक्का निश्चय केला आणि शिकागोच्या धर्मसभेमध्ये जाण्याचा त्यांनी प्रण केला. गुरुची आज्ञा घेतली. दक्षिणेच्या राजाला भेटले. मैसूरच्या राजाला भेटून ते शिकागोच्या सभेला गेले. शिकागोच्या सभेला गेले असताना अनेक धर्मगुरू तिथे होते. धर्म हा एका फक्त जातीपुरता किंवा वंशावळीपुरता मर्यादित नसून तो राष्ट्रव्यापी आहे. तो विचारमग्न आहे. तो एक माणसाची संस्कार, संस्कृती, संघटन आणि त्याची शक्ती दर्शवणारा आहे. धर्म म्हणजे हा मानवाशी निगडीत असलेला एक असा जीवनाचा तत्व आहे की ज्याच्यातून मानवाची ही
व्याप्ती आणि त्याचा मोठेपण दिसून येतो. या व्यतिरिक्त धर्माशिवाय कोणीही मोठं नाही असं चक्क स्वामी विवेकानंदांनी सांगितले आहे. धर्मसभेमध्ये गेल्यानंतर धर्मसभेमध्ये स्वामी विवेकानंदांचा जेव्हा क्रमांक आला तेव्हा स्वामी विवेकानंदांनी माय डिअर्स ब्रदर अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका या शब्दामध्ये सुरुवात केली. तेव्हा अनेकांना प्रश्न पडला आणि त्यांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला. 2 मिनिट 27 सेकंद टाळ्या वाजण्याचा हा इतिहासामध्ये एक पहिलाच रेकॉर्ड आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा या टाळ्यांच्या गजरामध्ये उभे होते तेव्हा त्यांचे पुन्हा शब्द निघावे तर पुन्हा जोरात जोरात टाळ्या वाजायच्या. कारण असं होतं की आपुलकीने महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मी महाराष्ट्र म्हणतो, त्या पद्धतीने बाहेर गेल्यावर मी भारतीय म्हणतो, त्या पद्धतीने राष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं वंदन होत होतं. स्वामी विवेकानंदांनी अनेक धर्मगुरूंना सुद्धा साष्टांग नमस्कार घातला की जेवढेही धर्मगुरू आलेले आहेत मी त्यांना नमस्कार करतो, वंदन करतो आणि मी माझी या आपल्या देशाची जी अस्तित्वाची एक उपलब्धी आहे ती तुमच्या समोर मांडतो. भगवद्गीता, रामायण, महापुराण, उपनिषद यांच्या तत्वावर संपूर्ण समाज, संपूर्ण राष्ट्र हा एक संस्कृतीशी, एक जुटाशी गाठलेला, जोडलेला आहे. हे तत्वज्ञान सांगून तर्कशास्त्र, दर्शनशास्त्राचा संपूर्ण विचार, भारताची महिमा आणि माहिती त्यांनी त्या स्तरावर सांगितली. त्या स्तरावर सांगितल्यानंतर त्यांना अनेक ठिकाणी व्याख्यानासाठी आमंत्रणे आली. व्याख्यानासाठी आमंत्रणे आल्यानंतर त्यांना अमेरिका, इंग्लंड या ठिकाणी बोलावले गेले. तेथेच स्वामी विवेकानंदांनी वेदांत सोसायटीची स्थापना केली. वेदांत सोसायटीची स्थापना करत असताना स्वामी विवेकानंदांना अनेक प्रश्न आले. अनेक ठिकाणी ते व्याख्यानाला जाऊ लागले. अनेकांनी त्यांना समस्या मांडल्या. पण एक मला इथे सांगावीसं वाटते, स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी व्याख्यान झाल्यानंतर एक स्त्री आली आणि स्वामी विवेकानंदांना भेटली आणि म्हणाली, स्वामीजी तुम्ही फार हुशार आहात, कुशाग्र बुद्धीचे आहात, तुमची फोटोजेनिक मेमरी आहे. मला तुम्ही जर पत्नी म्हणून स्वीकारलं तर खूप छान होईल. माझ्यासारखी सुंदर एक स्त्री आणि तुमच्यासारखा कुशाग्र बुद्धीचा पुरुष यांच्यातून जे मूल जन्मेल, या मुलाच्या माध्यमातून एक नवीन नावलौकिक तयार होईल. तेव्हा एक आपल्या देशाचं एक संस्कार भावना स्वामी विवेकानंदांनी ठेवली. त्या महिलेला साष्टांग नमस्कार घातला. माते, तू कशाला 9 महिने 9 दिवस या दिवसाची वाट पाहते? मला आताच तू पुत्र म्हणून स्वीकार कर. तुझा उत्तरदायित्व म्हणून मी आजच तुझा पुत्र म्हणून तुला ज्या गोष्टी हव्या असतील त्या मी करण्यासाठी तयार आहोत. हे मनोभावना स्वामी विवेकानंदांची होती. स्वामी विवेकानंदांनी वेदांत सोसायटीची स्थापना केल्यानंतर अमेरिका, इंग्लंडसह प्रवास केला आणि प्रवास करून ते 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये दक्षिण भारतामध्ये आले. दक्षिण भारतामध्ये त्यांची रथावर बसून एक मिरवणूक काढण्यात आली. राजाने त्यांचा सत्कार केला आणि संपूर्ण भारतामध्ये जसे पुणे आहे, मुंबई आहे, कलकत्ता, मद्रास अनेक ठिकाणी त्यांची मोठी मोठी व्याख्याने झाली. स्वामी विवेकानंदांनी तेव्हा सगळ्यांकडे एक मागणी टाकली, हे युवांनो, मला फक्त 100 युवांची गरज आहे. तुम्ही 100 पुरुष एकत्र व्हा, एकत्र या, मला भेटा. आपण या देशाचा कायापालट करू शकतो. उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्ती वाचून थांबूच नका, असे सांगणारे स्वामी विवेकानंद पूर्ण देशभर फिरत सुटले. स्वामी विवेकानंदांनी अनेकांना एकत्र केले. एकत्र करून त्यांनी रामकृष्ण परमहंसांची जे मार्गदर्शनातून दीक्षा होती ती स्वीकारून सगळ्यांना एक रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून जोडण्याचा प्रसंग त्यांनी एक प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू केला. दरिद्र नारायण की सेवा, नर में ही नारायण है, ही भावना समोर ठेवत त्यांनी गरीब दुबळ्या लोकांची सेवा करणे सुरू केले. स्वामी विवेकानंदांनी देशभर प्रवास केला. त्यांना या देशाची गरिबी, भुकमारी आणि एक मागास पडलेली व्यवस्था ही पाहावून होत नव्हती. त्यांनी अनेक प्रयत्न सुरू केले. अनेक ठिकाणी त्यांनी मठ स्थापन केले. रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून गरिबांना अन्नधान्य पुरवणे, सेवा करणे, कपडे लत्ते देणे या अनेक गोष्टी त्यांनी सुरू केल्या. काळ बदलत होता. स्वातंत्र्याचा काळ होता. स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, गुलामीचा काळ होता. स्वामी विवेकानंदांनी भारतभर प्रवेश केला, भारतभर प्रवास केला आणि या प्रवासामध्ये त्यांना अनेक ठिकाणी अनेक समस्या जाणून आल्या. त्यांनी अनेकांना ज्या आपल्या गुरु शिष्यांना, गुरु बंधूंना जे होते त्यांना अनेक ठिकाणची जबाबदारी दिली. रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून सेवा कार्य सुरू केले. काळ बदलत गेला. स्वातंत्र्याचं युग, स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. त्याच काळामध्ये अनेक थोर समाज सुधारक, संत, साधू, ऋषीमुनी हे स्वामी विवेकानंदांना येऊन भेटत होते. पण स्वामी विवेकानंदांना येऊन भेटत असताना
त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये नेहमी एक प्रश्न होता की स्वामीजी, आपण हे जे कार्य करतो हे कार्य खरंच शेवटपर्यंत टिकून राहील का? तेव्हा स्वामीजींनी म्हटलं, मनामध्ये जर भावना असेल आणि कार्य करण्याची जर इच्छा असेल तर प्रत्येक गोष्ट हे शेवटपर्यंत टिकून राहील. कारण त्यांचा मूल मंत्रच होता, उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्ती वाचून थांबूच नका. ते म्हणतायत, हे अमृताचे अधिकारी गण, हे अमृताचे अधिकारी गण, ईश्वराचे पुत्र तुम्ही, पवित्र पूर्ण आत्मा, नित्यानंद स्वरूप आत्मा आहात. काय तुम्ही त्या मेंढरांसारखे जीवन जगता? एका चांगल्या व्यक्तिमत्वासारखं जीवन जगा, थोडा वेळ जगा पण चांगलं जगा. तुम्ही तुमचं ध्येय हे नजरेसमोर ठेवा, आयुष्याचं प्लॅनिंग करा, वेळेचं नियोजन करा, मोठे व्हा, संकुचित विचार ठेवू नका. हे जर करायचं असेल तर तुमचा निश्चय, तुमचा आत्मविश्वास हा प्रबळ असायला हवा. अनेक ठिकाणी त्यांची व्याख्यानं झाल्यानंतर अनेक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये येत गेले. त्यांनी रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून देशभर सेवा कार्य सुरू केले. अशातच स्वामी विवेकानंदांनी बेलूर मठ येथे वयाच्या 40व्या वर्षी ते या लोकातून निघून गेले. स्वामी विवेकानंदांची बेलूर मठ येथे समाधी आपल्या गंगा नदीच्या काठावर कोलकात्याला आहे. स्वामी विवेकानंदांचं स्मारक हे दक्षिण भारतामध्ये कन्याकुमारीला एक त्यांची विभूती, त्यांची आठवण, त्यांचे विचार आणि त्यांचं एक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. स्वामी विवेकानंद हे फक्त अभ्यासापुरते, तत्वज्ञानापुरते तर विचारापुरतेच मर्यादित नसून हे संपूर्ण राष्ट्र, राज्य, जग या सर्वांना अनंतव्यापी असं आहे. छत्रपती शिवराय एक असा विषय आहे की सुरू कुठं करावा आणि संपवावा कुठे हा विचार पडतो. छत्रपती शिवरायांनी ज्याप्रमाणे स्वराज्याचं कंकण बांधलं होतं त्याच पद्धतीनं स्वामी विवेकानंदांनी या नवीन युवकांसाठी एक प्रेरणास्थान म्हणून एका भारताच्या मध्यवर्ती केंद्री कुठेतरी या युवकांचं एकत्रित विचार मंथन एक केंद्र उभं व्हावं हा स्वप्न समोर बाळगून त्यांनी भारतामध्ये जो प्रवास केला होता याचं संघटनात्मक कार्य आपल्याला काही वर्षानंतर आज जशान तसं दिसतंय. स्वामी विवेकानंदांचे केंद्र जागोजागी आहेत. रामकृष्ण मिशन आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी स्वामी विवेकानंदांच्या विचारधारेचे वाचनालय, कॉलेजेस, शाळा, महाविद्यालय आहे. मला गर्व आहे, मी अशा एका महाविद्यालयामध्ये MSW केलेला आहे. अनेक बसलेले विद्यार्थी MSW चे आहेत. त्यांनी सुद्धा आपल्या या कॉलेजमधून खूप काही मोठं शिकता येईल याचा विचार करावा. स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये हर्बर्ट स्पेन्सरचा जो एक प्रभावशाली विचार आहे, तो प्रभावशाली विचार हा फक्त त्यांच्या तत्वज्ञानाचाच नसून रिसर्च अँड टेक्नॉलॉजीचा आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आहे, तर्कशास्त्राचा आहे, सांख्यिकीय आहे. MSW मध्ये शिक्षण करत असताना हे सर्व विषय आपल्याला आहेत. MSW मध्ये आपल्याला मनोशास्त्र आहे, मनोविज्ञान आहे, समाजशास्त्र आहे, विज्ञानाचा भाग आहे, त्यानंतर पुन्हा सांख्यिकी आहे. आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काही पूर्व गोष्टी असणं आवश्यक आहे. अभ्यासामध्ये आपल्याला MSWच्या पहिल्या वर्षाला आपल्याला फील्ड व्हिजिट असते, कार्यक्षेत्र असते, त्यानंतर एजन्सी व्हिजिट असतात. या जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं ज्ञान अधिक विकसित होते. आपलं ज्ञान जेव्हा विकसित झालं तर त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात आणि बोलावं कसं, कम्युनिटीमध्ये कसं बोलावं, एखाद्यासोबत एखादी समस्या कशी मांडावी, त्या समस्येचं निराकरण कसं करावं, हे सर्व शिकवल्या जाते. तर या सर्व गोष्टी एजन्सी व्हिजिट असो, फील्ड व्हिजिट असो किंवा आपला जो कॅम्प असतो 7 दिवसाचा, त्यानंतर आपला टूर असतो स्टडी टूर, त्या स्टडी टूर मध्ये मोठ्या मोठ्या NGO आहे, त्या NGO मध्ये बोलावं कसं, संचालन कसं करावं, त्यांचे प्रोजेक्ट कसे चालतात, त्यांच्यासाठी काय रजिस्ट्रेशन लागते, या सर्व गोष्टी असतात. आणि या गोष्टीच्या तत्वज्ञानाचा स्वामी विवेकानंदांच्या जीवनाशी एक मोठा सहभाग आहे. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. जीवन खूप सुंदर आहे, जगता आलं पाहिजे, भारत मातेचा सुपुत्र म्हणून वागता आलं पाहिजे, हे स्वामीजींच्या जीवनातून आणि छत्रपती शिवरायांच्या जीवनातून दिसते. पण मला माझ्या जीवनाच्या, माझ्या विद्यार्थी दशेच्या आणि माझ्या जबाबदारीच्या या काळज्या आणि कर्तव्य म्हणून वागता आलं पाहिजे, हा वसा आपण घेतला पाहिजे. मित्रांनो, जीवनामध्ये करण्यासारखं भरपूर आहे, पण करत असताना एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे नियोजन. स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये नियोजन होतं. त्यांनी भविष्यवाणी केली होती की मी 40 वर्षाच्या वर जगणार नाही, मला 40 वर्षामध्ये हे सर्व करून जायचं आहे. त्यांना वैराग्याच्या वारंवार त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं प्रागट्यीकरण व्हायचं. काली मातेचं दर्शन घेत असताना त्यांना वारंवार काली मातेला ते काहीतरी मागणं मागावं असं म्हणून श्री रामकृष्ण परमहंसांनी त्यांना काली मातेकडे पाठवलं.
काली मातेच्या दर्शनार्थ ते जेव्हा काली मातेच्या समोर झाले तेव्हा त्यांनी फक्त त्यांच्या तोंडातून एकच उद्गार निघले, माँ मुझे वैराग्य दो, माँ मुझे वैराग्य दो. रामकृष्ण परमहंसांनी म्हटलं तुम्ही आणखी काही मागा, तू आणखी काही माग, पण त्यांना काहीच मागता आलं नाही, कारण त्यांच्या जीवनाचं ध्येय ठरलेलं होतं. त्यांनी काय करावं हे त्यांचं ध्येय निश्चित होतं. बाबासाहेबही म्हणतात काय, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ध्येय प्राप्तीकडे वळा, तेव्हाच तुम्हाला काहीतरी मिळेल, काहीतरी साध्य होईल. एका पुस्तकामध्ये आपल्या देशातील आझाद हिंद फौज नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा एक वर्णन करताना म्हटलेलं आहे की आपल्या देशाचा एक सुवर्ण युग आणि आपल्या देशाचे आध्यात्मिक पिता म्हणजे स्वामी विवेकानंद, एक महान विभूती, युवकांचे प्रेरणास्थान. विचार, आपला देश युवकांचा आहे. आपल्या देशामध्ये 45% वर युवा आहे, पण आज विचाराच्या दिशा भरकटलेल्या आहेत. आयुष्यामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल, ध्येय गाठायचं असेल, तर त्यासाठी नियोजन असणं खूप आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात नियोजन केलं म्हणून ते समोर जाऊ शकले. आपल्या शाळा कॉलेजेसमध्ये अनेकांनी नियोजन केलेलं आहे म्हणून ते आज इथपर्यंत शाळा कॉलेजेसमध्ये समोर आहे. याच पद्धतीचं नियोजन आपल्या शाळेमध्ये असावं, आपल्या कॉलेजेसमध्ये असावं, ते असतेच. पण मला जाताना फक्त आता एवढ्याच 2-4 काही गोष्टी सांगायच्या ज्या तुम्ही नोट डाऊन कराव्या किंवा रेकॉर्डिंग कराव्या. सर्व विद्यार्थी दशेत आहे. स्वामी विवेकानंद एक असा अध्याय आहे की ज्यामध्ये अध्यात्म, विज्ञान, दर्शनशास्त्र, सांख्यशास्त्र, तर्कशास्त्र अशा अनेक गोष्टी आहेत. या गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये काय भाग आहे, काय सहभाग आहे, ते आपण कुठे आत्मसात करू शकतो याचा आपण चिंतन मनन केलं पाहिजे. हर्बर्ट स्पेन्सर, इमाईल दुर्कीम, आगस्ट काम, चार्ल्स कुले या सगळ्यांचा तर्कशास्त्राशी काय संबंध आहे, त्याचा MSW शी काय संबंध आहे, त्याचा स्वामी विवेकानंदांशी काय संबंध आहे, हे किमान MSW चं शिक्षण शिकताना याचा आपण चिंतन मनन आणि अभ्यास केला पाहिजे, असं मला हे तुम्हाला आवर्जून सांगावीसं वाटेल. स्वामी विवेकानंदाबद्दल सांगायचं झालं तर भरपूर आहे. त्यांनी अनेक साहित्य लिहिलेलं आहे, त्यांच्या नावावर अनेक साहित्य आहे, अनेक विचार आहे. मित्रांनो, सांगताना अनेक गोष्टी आहेत. स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीचा हा पगडा 7 समुद्रात पार नेलेला आहे आणि जो अटकेचा झेंडा आहे तो सुद्धा तिथे रोवलेला आहे. स्वामी विवेकानंदांची टिंगल टवाळी म्हणून ते जेव्हा कॉलेज करत होते तेव्हा 2-4 मित्रांनी ते बशीने चाय प्यायचा म्हणून त्यांचा उपहास केला होता की महाराज त्यांना नरेंद्र म्हणायचे, तेव्हा नरेंद्र नाव होतं. नरेंद्र, तू कशाला या बशीने चाय पितो, कप तर आहे ना, कपाने पी. सर्व मित्र पित होते, पण त्यांनी म्हटलं नाही, मी सध्या या बशीने फक्त 2 घूट चाय पिलेला आहे, अर्धा कप खाली केलेला आहे. जर यावेळेस एखादा नवीन व्यक्ती इथे आला तर मी त्याला अर्धा कप देऊ शकतो आणि अर्ध्या कपामध्ये मी बशीने चहा पिऊ शकतो. अशी समाजातील एक वेगळ्या संस्कृतीची भावना आणि मोठ्या विचारधारेची भावना त्यांनी सांगितली. ही खरंच मित्रांनो चिंतनाची गोष्ट आहे की किती मोठा आपला विषय आहे. आज कोविडमुळे सगळ्या जगाला भारतीय संस्कृतीचं दर्शन मिळालं. कोविडमुळे एकमेकांना नमस्कार करण्याची पद्धत आली, हात मिळवता येत नाही. नमस्कार पद्धत ही भारतीय आणि जुनी परंपरा आहे. त्यानंतर कोविडमुळे एक आपल्याला दुसरी गोष्ट शिकायला मिळाली की सॅनिटायझर, रोगाणुविरोधक जे आहे, सॅनिटाईज हात करायला पाहिजे, पाय स्वच्छ धुवायला पाहिजे, सगळं करायला पाहिजे. मित्रांनो, भारतीय संस्कृतीमध्ये गावखेड्यामध्ये आजही शेणाचा सडा टाकला जातो, घराच्या भिंती चुन्याने सारवल्या जातात. ही सॅनिटायझरची पद्धत आहे. ही आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. त्यानंतर दुसरं आपण पाहिलं तर आपल्या देशामध्ये आपल्याकडे नवशिशू जर जन्माला आला किंवा एखाद्या आपल्या घरी जर शुभ अशुभ घडलं तर हातपाय धुण्याची प्रत्येक वेळेस प्रथा आहे. त्याचं कारण असं की जे नवजात बाळ आहे त्याला काही इन्फेक्शन होऊ नये. या सर्व गोष्टी आपल्याला कोरोनाने शिकवल्या. कुठेतरी आपण विस्मृत झालेलो होतो. अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या आपण जीवनामध्ये आपण शेअर करू शकतो. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की थांबण्यापेक्षा चालण्याला महत्व आहे, बोलण्यापेक्षा करण्याला महत्व आहे. जीवन कसं जगलो याला महत्व नसून ते आपलं ध्येय निश्चित करून ते गाठण्याला महत्व आहे. सर्व मित्रांना एकच कळकळीची विनंती आहे, आपलं ध्येय निश्चित करा. मला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, मला कुठपर्यंत जायचं आहे, हे ध्येय निश्चित करा. त्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. ध्येय जर पूर्ण करायचं असेल तर ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 4-5 गोष्टी आहेत, त्या 4-5 गोष्टी पूर्ण कराव्या लागतील. सर्वात पहिली गोष्ट सांगतो, तुम्हाला नियोजन करावं लागेल. नियोजन, वेळेचं नियोजन, कामाचं नियोजन, अभ्यासाचं नियोजन आणि तुमच्या ध्येयाचं नियोजन. नियोजन करत असताना स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे.
पूर्ण विश्वास ठेवायला पाहिजे की मी सर्व करू शकतो, मी करू शकतो हा विश्वास आहे, आणि मीच करू शकतो हा तुमचा इगो आहे, हा जास्त आहे. त्याच्यामुळे मी करू शकतो हा विश्वास ठेवायला पाहिजे. आई वडिलांना हृदयात ठेवा. आई वडिलांना जर हृदयात ठेवा तर तुमचा हा विश्वास तुमचा कायम होईल. शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या. शिक्षकांच्या मार्गदर्शन, अरे तुम्हाला एक स्पष्ट सांगतो, कितीही 2G 3G 4G 5G आले तरी शेवटी गुरुजीच असतात. त्यांच्याशिवाय मार्गदर्शन नाही. शिक्षक जोपर्यंत वर्गात नाही तोपर्यंत मार्गदर्शन नाही. कोविडमुळे कितीही ऑनलाईन क्लास झाले तरी शिक्षकासोबत जर इंटरॅक्शन झालं नाही तर तिथे कुठंतरी आपण कमी पडूच. कारण की शिक्षक हा गुरु आहे. शिक्षक हे आईचं दुसरं रूप आहे आणि भगवंताचं तिसरं रूप आहे. त्यामुळे शिक्षक हा जीवनात खूप महत्वाचा आहे. प्रत्येक गोष्टी शेअर करा. स्वामी विवेकानंद कॉलेज तर एवढं छान आहे की कोणत्याही शिक्षकांसोबत आपण किती चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन घेऊ शकतो. खूप वेळ देतात. त्यानंतर रोजचं वर्तमानपत्र वाचा. जगाशी नाते जोडा. भारताच्या पेपरला काय येतं, अमेरिका काय छापतं, रशिया काय छापतं, याकडे थोडीशी बुद्धी वाढवा असं मला वाटते. थोड्याशा ज्ञानाच्या कक्षा वाढवा. डायरी लिहायला शिका. मी आज दिवसभर काय केलं, मी कोणते काम ठरवले होते, कोणते झाले, कोणते व्हायचे आहे, आणि मला उद्या हे काम कसे पूर्ण होतील, हे तुम्हाला थोडंसं मेंटेन करावं लागेल. वेळेचं नियोजन खूप महत्वाचं आहे. भरपूर मेहनत करा. डरकर जीने से अच्छा लड़कर जीना अच्छा है. तो आप है ना बढ़िया उसे लड़ना सीखो. लड़ते लड़ते पढ़ना सीखो. पढ़ाई के बिना कुछ नहीं पा सकते, तो पढ़ना बहुत जरुरी आहे. तुम्हाला सांगतो, मोबाईल जर अपडेटवर आला आणि अपडेट जर केला नाही तर तो अपडेट न केल्यामुळे काही ऍप बंद पडतात. आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षक. शिक्षक हा रोज अपडेट होतो. मोबाईल कालांतरानं महिन्यानं अपडेट होतो. शिक्षकांना जर तुम्हाला शिकवायचं आहे तर त्यांना रोज अभ्यास करावा लागतो. मग तुम्ही का बरं अभ्यास करू शकत नाही? अरे वयाच्या 50-60 वर्षामध्ये शिक्षक हा रोज अभ्यास करतो आणि 1 वर्षाची आमची गॅप पडल्यानंतर आम्ही म्हणतो आमची लिंक लागत नाही. दादा तुझी लिंक गेली कुठे? फेसबुक व्हॉट्सअपवर का? तर त्यासाठी आपल्याला अभ्यासाची लिंक जोडावं लागेल, शिक्षकाशी नाते जोडावं लागेल. आजही मला एक सार्थ अभिमान आहे. मी MSW कॉलेजला आजही जातो. मला देशपांडे सर आणि भुतांगे मॅडम आणि नायब सरांचं वारंवार मार्गदर्शन लाभते. त्यानंतर खवासे मॅडमशी पण मी भेटण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. त्यांचं पण मार्गदर्शन लाभते. माझा आज PhD चालू आहे. मी किती भाग्यवान आहो की मला आजही 4 वर्षानंतर सतत मार्गदर्शन लाभत आहे. त्यानंतर सांगतो, आपल्या देशावर प्रेम करा, गावावर प्रेम करा, आणि या प्रेम करत असताना आपण प्रवास करा. जेवढा प्रवास कराल तेवढा कळेल. तुम्हाला मी छोटं उदाहरण सांगतो. स्वामी विवेकानंदांनी जगभर प्रवास केला, अध्यात्म आणि विज्ञानाचा अभ्यास केला, वेदांत सोसायटीची स्थापना केली आणि पुन्हा भारतात आले आणि भारतातल्या लोकांना त्यांनी दिशा आणि दर्शन देण्याचा प्रयत्न केला. हीच टर्म कालांतरानं काही वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये आले. बाबासाहेबांनी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये म्हणा किंवा जिथे जिथे इंग्लंडला अभ्यास केला, प्रत्येक ठिकाणी अभ्यास केला, पण देशामध्ये आले. कशासाठी आले? कारण की त्यांना राष्ट्रप्रेम, देशप्रेम, समाजप्रेम हे सर्वात महत्वाचं होतं. त्यासाठी जर समाज मोठा करायचा असेल, राष्ट्र मोठं करायचं असेल, माझे लोक जर मोठे करायचे असेल तर माझं राष्ट्रासाठी योगदान असणं आवश्यक आहे. त्यासाठी स्वदेश प्रेम हे खूप महत्वाचं आहे. आई वडिलांचं प्रेम, स्वदेश प्रेम, राष्ट्रप्रेम, गुरुप्रेम हे महत्वाचं आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हा. सामाजिक कार्य अतिशय महत्वाचं आहे. लोकांशी लिंक मध्ये राहा. त्यासाठी सामाजिक कार्य महत्वाचं आहे. आणि तुम्हाला जे पद आहे, आज तुम्ही पदावर आहात, कोणत्या तुम्ही विद्यार्थी दशेच्या पदावर आहात, कुठे नोकरीच्या पदावर आहात, कुठे वडील आहात, कुठे आई आहात, त्या पदाचा प्रामाणिकपणे एक कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणून जबाबदारीने स्वीकार करा आणि ते पूर्ण पार पाडण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एक एक पदामध्ये जेव्हा आपली भूमिका निभवाल तेव्हा तुम्ही आयुष्यात नक्की मोठे व्हाल. 4-5 हे जे मुद्दे सांगितलेले आहे हे यशस्वी गुरु किल्लीचे मंत्र आहेत. मला हे जो शिक्षणाचा ओघ मिळाला तो स्वामी विवेकानंद समाज कार्य महाविद्यालयातून मिळालेला आहे. आणि या माझ्या मार्गदर्शनासाठी मला जे आमंत्रित केलं, मी काही असा थोर मोठा नाही, पण कॉलेजचं खूप काही देणं लागतो. तुमचं पण मला जे काही आहे सहयोग आहे विद्यार्थ्यांचा, आणि कॉलेजचं खूप मार्गदर्शन आहे. मी अनेक विषयावर व्याख्यान करायला जातो, जसं माझं स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर अशी एकूण 39 विषयांचे माझे व्याख्यान आहेत. डॉक्टर BR आंबेडकर आहे, त्यानंतर अनेक आहेत, डॉक्टर हेडगेवार, श्री गुरुजी,
असे माझे व्याख्यान आहेत. आता विश्वात्मके देव, अध्यात्म आणि विज्ञान. मित्रांनो, थोडासा अध्यात्माची स्टडी असावी, थोडासा तर्कशास्त्राची स्टडी असावी, पाश्चात्य स्टडी असावी, पण एक आपला स्टँड कायम असावा. मी ज्या समाजाशी जुळलेलो आहे, ज्या देशाशी जुळलेलो आहे, ज्या संस्कृतीशी जुळलेलो आहे, विद्रोही वाचन केलेलं पाहिजे, पण माझा स्टँड कायम असायला पाहिजे. कारण उदकाचे आवेशे विद्युत लताही मिळे हे संत ज्ञानेश्वरांनी 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये कन्वर्ट करून संस्कृत मधून ज्ञानेश्वरीत मराठीत आणलेलं आहे. उदकाचे आवेशे विद्युत लताही मिळे. थॉमस अल्वा एडिसनने विजेचा शोध लावला, पण 12व्या शतकामध्ये माऊलींनी हे लिहून ठेवलेलं आहे. आम्हाला पुस्तक चाळण्याची आज गरज आहे. भारतामध्ये 2 असे खूप मोठे व्यक्ती होऊन गेलेले आहेत, स्वामी विवेकानंद, दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की ज्यांनी जीवनामध्ये अफाट, त्यांना जर तहान असेल तर ती फक्त पुस्तकाची तहान होती, भूक असेल तर ती फक्त पुस्तकांची भूक होती. जो वाचनाने मोठा झाला, ज्याचं मस्तक वाचनातून सशक्त झालं, ते कोणासमोर नतमस्तक होऊ शकत नाही. म्हणून मस्तक सुधारायचं असेल तर ते वाचनातून सुधारा. मित्रांनो, आज अनेकांना वाचनासाठी वेळ मिळत नाही, मी मान्य करतो. यासाठी काही ऍप्स आहे, स्टोरीटेल आहे, प्रतिलिपी आहे. या ऍप्सचा एक उपयोग करा, जे ऑडिओ मध्ये चालतात. MSWच्या विद्यार्थ्यांना सांगेन, या ऍप्स मध्ये आपल्याला जसं संशोधनाच्या पायऱ्या आहे, संशोधनाच्या कार्याची पूर्वयोजना आहे, काही मापनतंत्रे आहेत. जसं संशोधनाच्या पायऱ्यामध्ये जसा आपल्या नमुना निवडीच्या पद्धती आहे, हा सर्व त्या प्रतिलिपी किंवा स्टोरी टेल मध्ये दिलेला आहे. कधी आपण क्लास मिस करता किंवा शिकू शकत नाही किंवा सुटून जातो. आपल्याकडे बरेच लोक मॅरिड असतील किंवा नोकरी करत असतील, तर त्यांनी या उपयोग घ्या. आणि कदाचित जर तुम्हाला काही जर मार्गदर्शन लाभलं तर माझा नंबर तुम्हाला कॉलेजमधून मिळेलच, किंवा मी असाही शेअर करतो. मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही काही ध्यानात ठेवाव्या. जसं मी तुम्हाला मोठे व्हायचे तर या 5-6 गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याकडे थोडं आपण लक्ष धरा. अनेक गोष्टीचा आनंद घ्या जीवनामध्ये. माझ्याकडून जर काही तुम्हाला अपेक्षा असतील तर त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करील. 4-5 NGO मध्ये मी काम केलेलं आहे. सध्या अजून मी एका नवीन NGO शी टायअप होत आहोत. मला या सर्व गोष्टीचा आनंद आहे. मी पवन कृष्णाजी बोंद्रे, दहेगाव जोशी, MPhil PhD. माझा नंबर तुम्ही नोट करू शकता, मी तुम्हाला नंबर देतो आहे 9309786141. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. काही माहिती पाहिजे असल्यास मिळेल. 9309786141 दहेगाव जोशी आहे. फेसबुक पेज आहे माझं आणि YouTube पण आहे. भाषणासाठी राजा शिव छत्रपती हे माझा आवडता विषय आहे. त्यानंतर शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या विषयावर मी व्याख्यान पण केलेलं आहे. विदर्भवर माझे व्याख्यान झालेले आहे. आपण या गोष्टीचा आनंद घेऊ शकता. मला तुम्ही जर बोलवायचं असेल तर बोलवू शकता. या नवीन वर्षाचं पहिलं व्याख्यान आहे, माझ्या कॉलेजमधून मिळालं आणि मला खूप आनंद झाला की माझ्या आयुष्याची प्रेरणादान स्वामी विवेकानंद आहे. माझ्या संस्थेचं नाव पण स्वामी विवेकानंद आहे, माझ्या कॉलेजचं नाव पण स्वामी विवेकानंद आहे आणि तनामनानं जुळलेला मी पण स्वामी विवेकानंदाचा एक छोटासा छत्रपती शिवरायांचा मावळा आहो. माझ्या वाणीतून जर काही सुटलं असेल, काही जर चुकलं असेल तर ही माझी एक वैयक्तिक चूक असं मी मान्य करतो आणि माझ्या कॉलेजचा आशीर्वाद मला नेहमी असाच असेल असं मी सगळ्या माझ्या गुरुजनांचा आशीर्वाद मागतो. धन्यवाद. धन्यवाद सर. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलं आणि स्वामी विवेकानंदजी यांच्या जीवनावर प्रकाश टाकून आम्हाला ज्ञानाचं अमृत पाजलं. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे, असे मानवतावादी विचारांचे अग्रगण्य युगप्रवर्तक स्वामी विवेकानंदजी. कार्यक्रमाचं शेवटी वळतो आपण.